हाय ऑल ऑफ यू. वरील गणित कसे सोडवायचे पहा. या ठिकाणी घातांकित संख्येच्या घाताचा नियम वापरायचा आहे आणि तो नियम काय आहे? ए चा घातांक यम आणि कंसाचा घातांक n असेल तर त्यांच्या घातांकांचा काय होतो? गुणाकार होतो. याप्रमाणे या आपल्याला जो अपूर्णांक दिलेला आहे त्याचा काय येणार? घातांचा गुणाकार होणार आणि गुणाकार येणार 0, कारण कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर काय ते 0 येते. म्हणजेच या ठिकाणी कसे होईल पहा. 3/5 2/5 गुणिले 0 गुणिले 5/2 हा जो घातांकित संख्येच्या घाताचा नियम आहे त्याप्रमाणे ह्या घातांचा काय होणार आहे? गुणाकार होणार आहे आणि गुणाकार येणार आहे काय? 0. गुणाकार येणार आहे 0. आणि या ठिकाणी घातांकाचा आणखीन एक नियम वापरला जाणार, तो म्हणजे कोणत्याही परिमेय संख्येचा जर घात 0 असेल, 0 सोडून 0 तर म्हणजे शून्याचा घात 0 नको, तर काय कोणत्याही परिमेय संख्येचा घात 0 असेल तर त्यांचा काय तो त्याचं उत्तर येते 1. या घातांकाच्या नियमानुसार आपल्याला इथं उत्तर मिळणार आहे 1. उत्तर काय मिळणार आहे? 1. तर काय म्हटलेलं आहे पहा. म्हणजेच घातांकाचा मी आणखीन एक नियम कोणता सांगितला तुम्हाला? ए चा घातांक 0 बरोबर काय? 1 असा काही घाताचा आणखीन एक नियम आहे, तो इथं नियम वापरला जाणार आणि उत्तर मिळणार आहे 1. नियम कसा आहे की 0 घातांक असलेल्या शून्येतर परिमेय संख्येची किंमत ही 1 असते. काय असते? 1 असते. धन्यवाद.